मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लवकरच मे महिन्याच्या हप्त्याचे देखील वितरण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे। यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आता राज्य सरकारकडे निधी देखील मागवला गेला आहे आणि हा निधी आता राज्य सरकार लवकरच महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करेल आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजवर आपल्याला माहिती आहे की 10 हप्ते सर्व पात्र आणि लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत आणि आता मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत सर्व लाडक्या बहिणी आहेत आणि मे महिन्याच्या हप्त्याबद्दलच आता उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित विभागाच्या मंत्री असतील यांच्याकडून लवकरच हा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। मित्रांनो, या वर्षीचे आपण पाहिलं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मागील काही दिवसांपूर्वी पार पडले आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीच लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभर पुरेल एवढा निधी आम्ही दिल्याचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना सांगितले आहे। म्हणजेच की आता वर्षभर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाने हप्ता मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि यामध्ये सरकारने वाढ केल्यास वाढीव निधी देखील आम्ही लाडक्या बहिणींसाठी देणार असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण आता ज्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये लाडक्या बहिणी होत्या तो हप्ता येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता यामध्ये अनेक महिलांचं असं झालं की त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता असेल किंवा मार्च महिन्याचा हप्ता असेल तो वेगळ्या बँक खात्यामध्ये आला, म्हणजेच की त्यांना पूर्वीचे पैसे होते ते दुसऱ्या बँक खात्यामध्ये येत होते, परंतु त्यांना आताचे लाडकी बहीण योजनेचा मिळालेला हप्ता हा त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यावरती जमा झाला। आता याबद्दल असं झालं आहे की अनेक महिलांचं काय झालं आहे की त्यांचं डीबीटी बदललं आहे, म्हणजेच की त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेलं बँक खातं हे बदलण्यात आलं आहे आणि त्यामुळे त्यांना निधी जमा झाला आहे तो दुसऱ्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे। आता तुम्हाला जर ते बँक खातं नको असेल आणि तुम्हाला पूर्वीचं किंवा तुम्हाला इतर कुठलंही बँक खातं पाहिजे असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या संबंधित बँकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार NPCIशी लिंक करायचं आहे, म्हणजेच की आधार DBT करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव्ह दाखवेल आणि तुमच्या त्या संबंधित बँक खात्यामध्ये योजनेचा पुढचा हप्ता जमा होणार आहे। हे न केल्यास तुम्हाला तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचा मे महिन्याचा हप्ता देखील जमा केला जाणार आहे। कारण सरकार तुम्ही कुठलं बँक खातं दिलं ते पाहत नाही, तर तुमच्या आधार कार्डशी जे बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यावर ही एक प्रक्रिया असते, एक ऑटोमेशन असतं, त्याद्वारे हे पैसे जमा होतात। आता यामध्ये महिला व बाल विकास विभागाला राज्य सरकारच्या द्वारे येत्या 1-2 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याचा निधी हा वर्ग करण्यात येईल। त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बाल विकास विभाग एका संयुक्त बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करतील आणि त्या संयुक्त बँक खात्यामधून नंतर लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत पैसे जमा होतात। ही एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेअंतर्गत 4 ते 5 दिवसांमध्ये जी एक म्हणजे आज जर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर 4 ते 5 दिवसांच्या दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळेच ही एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास आता लवकरच सुरुवात होणार आहे। याबद्दल हालचाली देखील सुरू झाल्या आहेत आणि आपण हे देखील पाहिलं आहे की आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याआधी देखील सांगितलं आहे की आम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यास उशीर झाला आहे, परंतु आम्ही मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना महिना संपायच्या आधी 100% जमा करणार आहोत। त्यामुळेच 25 तारखेच्या आसपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि 25 तारखेनंतर साधारणपणे 31 मे किंवा 30 मेच्या आधी सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। आता या हप्त्यासाठी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्याचा जो शासन निर्णय असेल किंवा त्याचा जी अधिसूचना असणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या हक्काच्या चॅनलला या चॅनलद्वारे तुम्हाला सर्व माहिती म्हणजेच की तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकर भरती असेल योजना असतील याबद्दलची माहिती मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। चॅनल सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र मित्रांनो विसरू नका, कारण आपण पुन्हा एकदा नवीन चॅनल सुरू केला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळणार आहे। त्यामुळे आपलं हे चॅनल तुम्ही आधी सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अपडेट तुमच्याकडून कुठलेही मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारा, तुमच्या प्रत्येक कमेंटला देखील उत्तर मिळणार आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।